नमस्कार. अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज मी तुम्हा सर्वांना उलटी कटोरीची कपड्यावरती कटिंग आणि शिलाई कशी करायची ते दाखवणार आहे. तर आता मी कपड्यावरती सर्व कटिंग अंथरून घेतलेली आहे. ती आता आपण कट करतोय. अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही एकत्र ठेवला म्हणजे आपला वेळ पण वाचतो. आता भाई कट करून घेतोय. कपडा आणि पेपरवरती आपला हात ठेवायचा एक. एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा नाही. डावा हात नेहमी कपड्यावरती किंवा पेपरवरती आपला असला पाहिजे. आता हे राहिलेला कपडा जास्त दिसतो तो पण कट करून घ्यायचा. आता आपण शिलाई करूया. तर ही मागील बाजू आहे. मागच्या हुकचा असल्यामुळे मागून कट करून घेतलाय. आता खालच्या बाजूने आधी आपण टीप मारून घेऊ. कोणा येईल तिथे सुई उचलायची नाही. फक्त कपडा फिरवून घ्यायचा. पाव इंच सोडून टीप मारून घेतीये. नेहमीप्रमाणे आपल्या कपड्याला गुढी येणार नाही याची काळजी घ्यायची. आता हे गळ्याला आपण कट मारून घेऊ. जिथे कोणे येतात त्या ठिकाणी पण कट मारायचे. आता हे पलटवून घ्यायचं. व्यवस्थित कपडा पलटून घ्यायचा. कोणे जर बाहेर आले नसतील व्यवस्थित काढायचे. जर ते निघत नसतील तर एखादी पेन्सिल किंवा काहीतरी घेऊन टोक अलगद बाहेर काढायचे आणि त्यानंतर वरून एक टीप मारून घ्यायची. आता ही बाजू आपली हुकची तयार झाली. गळ्याला पण व्यवस्थित टीप मारून घ्यायची. मोंढ्याला पण व्यवस्थित टीप मारायची. आता दुसरी बाजू ती पण तयार करायची. पण लुकची पट्टी मी अस्तर आणि ब्लाऊज जोडायच्या आधी लावतीये. पाव इंच सोडून 2 इंचाची पट्टी तयार करून घेतली. गळ्याच्या साईडला पण पाव इंच सोडून ही लुकची पट्टी लावून घ्यायची. अशा प्रकारे टीप मारून जोडून घ्यायचं. आता अस्तरवरती पीस दोन्ही एकत्र करून जी पहिली आपण मागील बाजू तयार करून घेतली त्याप्रमाणे करून घ्यायची. एका कामात दोन्ही कामं होतात. अस्तर जोडणं पण होतं आणि लुकची पट्टी पण लावून होते. जसा हा ब्लाऊज आपण मागील हुकचा बनवतो त्याचप्रमाणे पुढील हुकचा पण बनवू शकतो. कट मारायला विसरायचं नाही म्हणजे फिनिशिंग एकदम आपली व्यवस्थित येते. बरोबर आपली बघा लुकची पट्टी व्यवस्थित आलेली आहे. आता आपण वरून एक टीप मारून घेऊ पाव इंच सोडून.
टोकची पट्टीची आपली फिनिशिंग पण व्यवस्थित आली. एक्स्ट्राचा कपडा कट करायला विसरायचं नाही. तर दोन्ही बाजू बघू शकता व्यवस्थित हुकची पट्टी आणि लुकची पट्टी एकमेकांवरती झाल्या. आता ही समोरील बाजू बाजूची क्रॉस पट्टी आपण आता तयार करून घेतो. नेहमीप्रमाणे खालच्या बाजूला टिप मारून घ्यायची. नख मारायला विसरायचं नाही आणि दाबटीप देऊन घ्यायची. कधी अस्तरवरती दाबटीप द्यायची. व्यवस्थित कपडा ठेवून दोन्ही एकत्र करून टीप मारून घ्यायची. म्हणजे आपल्याला गुढी येऊ द्यायची नाहीये कपड्यावरती. पूर्ण राऊंड मारून घ्यायचा. आता आपण उलटी कटोरी तयार करू. त्यासाठी पहिले गळ्याला टीप मारून घ्यायची. वेगळी गळपट्टी लावली तरी चालते आणि नाहीतर आतल्या साईडला दुमडून घ्यायचं. तर मी आतल्या साईडला अस्तर दुमडून घेते. फिनिशिंग अशी पण छान दिसते. नाहीतर गळपट्टी लावली तरी चालते. कट मारायला विसरायचं नाही. आता पलटून घ्यायचं. आपला पानगळा बघा व्यवस्थित आलेला आहे. आता पाव इंच सोडून टीप मारून घ्यायची गळ्याला. आता साईडनी टीप मारून घेऊया. आपली कटोरी पण छान दिसतीये. आता दुसरी पण आपण तयार करून घेऊ. आपल्या दोन्ही तयार झाल्या बघू शकता. आता आपल्याला मध्ये पॅच लावायचा आहे. टक्स मारून घेऊ पहिले. डबल टिप मारायला विसरायचं नाही. आपली कटोरी बघा कप पण चांगला आलेला आहे. दोन्ही बघा दोन्हीचे पण कप व्यवस्थित आले. आता मध्ये आपण पॅच लावणार आहे. जोडायच्या आधी समोरच्या दोन्ही बाजूच्या मध्ये छोटासा पॅच लावावा लागतो. तर तो आपण तयार करून घेऊ.
पलटून घेऊया. त्याच्या पहिले कट मारायचे. व्यवस्थित पलटून घ्यायचं. साईडने टीप मारून घ्यायची. व्यवस्थित मधोमध एक लाईन मारून व्यवस्थित गळे दोन्ही साईडचे ठेवायचे आणि टीप मारून घ्यायची. व्यवस्थित मार्किंग करून घेतलं का व्यवस्थित गळे बसतात दोन्ही साईडचे, नाहीतर कमी जास्त दिसले जातात. आता आपण साईडची बाजू ते जोडून घेऊया. समोरच्या हुकची पण हा ब्लाऊज मस्त होतो. तुम्हाला जो आवडेल त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकतात. व्यवस्थित आधी बसते का नाही व्यवस्थित चेक करून घ्यायचं, नंतरच टीप मारायला सुरुवात करायची. अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची. अलगद एक टीप मारून घ्यायचं. कुठे गुढी येणार नाही याची काळजी घ्यायची. कट मारायचे. आता दुसऱ्या साईडने टीप मारायला सुरुवात करू. कपडा जर कडक असेल तर थोडंसं जरा किचकट काम वाटतं. व्यवस्थित चेक करून घ्यायचं, त्यानंतर दाबटीप द्यायची. दाबटीप मारल्यानंतर आणखीन फिनिशिंग छान दिसते. बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. आता आपण शोल्डर जोडून घेऊ आणि मग लेस लावून घेऊया. मागील बाजू शोल्डर जोडून घ्यायचं. डबल टिप मारायला विसरायचं नाही. साईडची बाजू पण चेक करून घ्यायची. आता आपण लेस लावूया.
ज्या ठिकाणी आपण पॅच लावलेला आहे गळ्याला त्याला आधी आपण लेस लावून घेऊ. आता आपल्याला सर्व बाजूनी लेस लावायची आहे, तर आता आपण कमरेपासून सुरुवात करूया. ज्या ठिकाणी कोणे येतात त्या ठिकाणी एक चून द्यायला विसरायचं नाही. आता आपण हुकच्या ठिकाणी आपण लेस लावतोय. आपण हुकची वेगळी पट्टी न लावता डायरेक्ट हुकची पट्टी तयार करून घेतली. आता गळ्याला लेस पण बघा जसा गोल आकार आहे त्याप्रमाणे लेस लावत राहायची. लेस तुमची कशी आहे त्यावरती पण अवलंबून असतं. लेस जास्त कडक घ्यायची नाही. ज्या ठिकाणी आपले गळे येतात कोण येतात तर त्यावेळेस प्रॉब्लेम येत नाही. जर कडक लेस असेल तर तुमचे कोणे किंवा डिझाईन व्यवस्थित दिसत नाही. तर थोडीशी मऊज असेल अशाप्रमाणे लेस घ्यायची. आता लेस बघा आपण कशी लावतोय. आता कटोरीला लावत आहे. लेसला आपल्याला डबल टिप मारावी लागते. आता दुसऱ्या साईडला पण आपण अशीच लेस लावून घेऊ. जसा आकार आहे त्याप्रमाणे बघा आपली लेस लावली जाते. कुठलीही अडचण येत नाही. लेस ही आपल्या आवडीप्रमाणे कोणती पण लावू शकतात तुम्ही. आता या ठिकाणी बघा लुकची पट्टी जेवढी आहे तेवढी सोडून लेस लावायची. डबल टिप मारायला विसरायचं नाही. आता आपण साईडला लावून घेऊ. खालच्या साईडला लावतोय. सर्व बाजूनी व्यवस्थित लेस लावून घ्यायची. कटोरीला पण लेस लावून घेतली साईडने. हे बघू शकतात. आता बाही पण आपली तयार आहे. तर नेहमीप्रमाणे बाही जशी तयार करतो त्याप्रमाणे तयार करून घेतली. दुसऱ्या साईडनी पण बाही लावून घेतोय. एकदा समोरून बाही लावली जाते तर एकदा मागच्या साईडनी लावली जाते. कपडा नेहमी डाव्या साईडलाच असला पाहिजे याची काळजी घ्यायची. आता आपल्याला साईडची बाजू चेक करून
टिप मारायची. तर मागील बाजू आपली थोडीशी जास्त येते. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. दुसरी पण आता साईडची बाजू आपण जोडून घेऊ. मुंड्याची बाजू हे व्यवस्थित एकमेकांवरतीच आली पाहिजे, ही काळजी घ्यायची. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. तर एका टोकापासून सुरुवात करायची. आता याचा कमरघेर 28 आहे. तर 28 पर्यंत आपण टेप घेऊन उरलेल्या भागाचे 4 भाग करायचे. तर उरलेल्या भागाचे 4 भाग केल्यानंतर इथं 1.5 इंच आले तर कमरेला आपण 1.5 इंचावरती मार्किंग करणार. आता मोंढा घेर इथे आपण 7.5 घेतोय. मोंढा फिटिंग. आता दंड फिटिंग इथं आपण 5.5 घेतलेली आहे. तर इकडली पण त्याचप्रमाणे दंड घेराला पण 5.5 वरती आपण मार्किंग केली. आता आपण साईडनी टिप मारून घेऊ. आता ही आपण फिटिंगची टिप मारत आहे. अशा प्रकारे आपला उलट्या कटोरीचा ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे. तर तो आता आपल्याला कसा दिसतो तो आपण बघूया. व्यवस्थित गळ्याची फिनिशिंग, बाहीची, कटोरीचा बघा आकार, लेस कशी लावली आपण, कप पण चांगले आलेले आहेत. ही लेस बघा. मागची बाजू हुक लूकच्या ठिकाणी बघून घेऊ शकता. डीप गळा घेतलेला आहे आपण.